मात्र एक सेमीफायनल ऑलरेडी झालेली आहे. त्यामधून गावदेवी घेसर संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. पहिला संघ लकी 11 वाकलन बी संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आणि बघायचंय कौसा संघ या स्पर्धेत तिसऱ्या की चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. आणि आज 8 संघ तुम्ही पाहताय. शिवडून वर्सेस खार्डे, यानंतर जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई विरुद्ध उंबाडे, त्यानंतर हर्ष 11 वाकलन विरुद्ध जय जलेश्वर वाडेकर, जय मसोबा मानेरे वर्सेस जय भोलेनाथ मात्रेपाडा, अशा 8 संघ आज या स्पर्धेत तुम्ही पाहू शकाल. चला बॅट्समन पाठवायचेत. 9 वाजून 32 मिनिटं झालीत बघा. टाईम मॅनेजमेंट सुद्धा खूप महत्वाची आहे. सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल होती. ती शिवडून संघाची नाणेफेकी गमावल्यानंतर तकदीर आणि आविष्कार येत आहेत. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गणरायाला वंदन करून व ज्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहताय धनेश पाटील यांना स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या स्पर्धेला आपण सुरुवात करूया. सलामी जोडी मैदानात दाखल झाली. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर तकदीर आहेत. 9 स्ट्राईक एंडला आविष्कार आहेत. 2 मिनिटं सुभाष सर थांबायचे. स्ट्राईक एंडला तकदीर आहेत. 9 सेकंडला आविष्कार आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय बाळा निगुकर. जर्मन क्रिकेट संघ टायगर आयोजित धनेश स्मृती चषक सामना सुरू करायचे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते दिवसातील पहिलीच लढत तुम्हाला पाहायला मिळते. तकदीर स्ट्राईक एंडला पहिला चेंडू तुम्ही पाहतायत. लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. तिथे केतन म्हात्रे आहेत. बाळा निगुकरचं पहिलं षटक पॉवर प्लेचं तुम्हाला पाहायला मिळतं आणि पहिल्या चेंडूवरती श्री गणेश ओपन केलंय. ते तकदीरने एका धाब्याने खातं उघडलं तर ते शिवडून टीमचं. धनेश पाटील स्मृती चषक 2021 धनेशच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकता. फक्त तुम्हाला यूट्यूबला जाऊन सर्च करायचे धनेश पाटील स्मृती चषक 2021. इथे मात्र चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. हे अनुभव आहे बाळा निगुकर या गोलंदाजाकडे. आपण पाहिलं तर भरपूर वर्ष तो क्रिकेट खेळलाय. बाळा निगुकर, जिग्नू निगुकर, मोठं योगदान त्यांचे राहिले खार्डे टीमसाठी. बाळा राईट मोर द विकेट. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. मात्र एक धाव इथे मिळेल आविष्कारला. एका धावेने आविष्कार खातं उघडतोय. शिवडून संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 2. गावदेवी खाडी संघ आपण पाहिलं तर इन्फॉर्म संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उंबारलीच्या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं तर चॅम्पियन होता. घेसरच्या स्पर्धेत 3रा क्रमांक पटकावला. त्यानंतर दिवा चषक चॅम्पियन. मानेरीच्या स्पर्धेत सुद्धा 3रा क्रमांक आणि नारिलच्या स्पर्धेत सुद्धा सेमीफायनलमध्ये गेला. आणि याच दरम्यान हा चेंडू सीमा पार जातोय. तकदीरच्या बॅटमधनं पहिला चौकार.
नारळीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा सेमीफायनल मध्ये दाखल झालाय गावदेवी खाडी संघ आणि त्यांची फाईट काकडवाल या संघाबरोबर असणार आहे. इथे सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि चेंडू पाहता पाहता सीमा पार जाईल. चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार तकदीरच्या बॅट मध्ये आले. तकदीर वैयक्तिक 9 धावांवरती घेतोय. धावसंख्या आपण पाहिली तर दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावधी पाहायला मिळत आहेत. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न करतायत. लॉंग ऑन आहे, मिड विकेट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. मिड ऑफला सूरज पोजार आहेत आणि इथे बॅटची खडा असं वाटतं लागली होती आणि इथे डॉट चेंडूची समाप्ती होईल. पहिल्या षटकाचा खेळ झाला इथे समाप्त. दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळली होती त्यामुळे फलंदाजांना बरीचशी मुभा असते. काही ठिकाणी आपण बऱ्याच वेळा पाहतो एकाच एंडने स्पर्धा ज्यावेळी खेळली जाते त्यावेळी बऱ्याच वेळा काही संघांचं नुकसान सुद्धा होतो. दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळण्यात आलेली आहे. ऐतिहासिक क्रीडांगण आहे. परमपूज्य स्वामी ढिकेदास महाराज क्रीडांगण डायगर नगरी तुम्ही पाहतायत. जर्मन क्रिकेट संघ टायगर आयोजित धनेश पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत आणि स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस. 6, 7, 8, 9 हे कालावधी होतं. मात्र पावसामुळे आपण पाहिलं तर थोडंसं अवकाळी पाऊस आपण पाहिला त्यामुळे 9, 10, 11, 12 हा बदल या स्पर्धेमध्ये करावा लागला आयोजकांना. आणि त्यानंतर आयोजकांची प्रचंड मेहनत राहिली कारण की बऱ्याचशा आयोजकांना पाऊस पडल्यानंतर भरपूर मेहनत करावी लागली. विशाल म्हात्रे येत आहेत. पहिली चॅम्पियनशिप ज्यावेळी खाडी संघाने पटकावली त्या मॅचमध्ये त्या चॅम्पियनशिपमध्ये खूप मोठं योगदान करणचं होतं आणि त्यानंतर एक चेंडूमध्ये एक धाव असताना विशालने ती एक धाव करून दिली नव्हती. चेंज द गेम ओढवली बी संघाला. तो विशाल म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. 5 षटकांची मॅच आहे. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे हेही लक्षात ठेवा खाडी संघ कारण टाइम मॅनेजमेंट सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आज. विशाल गोलंदाजी मार्कवर. आविष्कारासाठी सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. करण आहे तिथे. आविष्कार सातत्याने हे फटके खेळत असतात. या फटक्यांचा सराव आहे त्याच्याकडे. 2 धावा इथे आविष्कारला मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा तुम्ही बघू शकाल 12 धावा. दुसरं षटक मार्ग असेल. सकाळचं सत्र आहे. यापुढे कॅप्टन भरत पाडे यांनी सुद्धा उल्लेख केला खाडी संघ एक चांगला संघ आहे. मग सकाळचं सत्र आहे. 50-55 हे टार्गेट खूप चांगलं असू शकतो या मॅच मध्ये. इथे हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड ऑफ पूर्ण लॉंग ऑफच्या दिशेने टाळतोय. दुसरी धाव पूर्ण होईल का आणि दुसरी धाव सहज इथे पूर्ण आली. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागल्यात त्या 14. चांगली सुरुवात. देसाई अध्यक्ष चषक आपण पाहिलं. सुरेख कामगिरी शिडून संघाची होती. उल्लेखनीय कामगिरी त्यांनी याच मैदानात केली. विशाल पुन्हा ऑफ स्टंपच्या थोडेसे शफल झाले. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क होत नाहीये. याच मैदानामध्ये नगरसेवक चषक स्पर्धा सुरू झाली होती 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर. त्या स्पर्धेत सुद्धा शिडून संघाने 2 सामने जिंकलेत. दोन्ही संघाची कामगिरी खूप चांगली आहे. चांगलं बॅटल इथे रंगणार आहे. भरत पाडीसारखा अनुभवी खेळाडू एका बाजूला आहेत. विवेक सारखा खेळाडू या संघामध्ये अष्टपैलू खेळाडू आहे. स्वतः एक इंजिनियर सुद्धा आहे. ही अभिमानाची गोष्ट. यावेळेस मात्र पल्लू स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली काय करतायत. अनिकेतकडे धावचीची संधी होती मात्र थ्रो फेकी थोडीशी उशीर आली. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावफलका धावा आपण बघू शकाल 16 धावा. एकही विकेट न गमावता 16 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सकाळचं सत्र झेल जरूर होता मात्र थोडासा अतिशय कठीण झेल होता. पण प्रयत्न चांगले केले होते. स्वतः कॅप्टन एस्टेच्या भूमिकेत आहेत अनिकेत निगुकर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. विशाल गोलंदाजी मार्कवर.
इथे मात्र ऑफ साईडला खेळायचं होतं चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची इथे समाप्ती आपल्या पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 16. बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. त्यानंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 2 चौकार आपण पाहिले. इथे मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. मात्र शॉर्ट पॉइंटला खूप चांगली फिल्डिंग आहे. धरम अलीमकर आहे तिथे. 2 षटकांचा खेळ झाला इथे समाप्त. 2 षटकात आपण पाहिलं तर 17 धावा. विशाल म्हात्रेने फक्त 7 धावा दिल्यात. बाळ निगुकरने 10 धावा खर्च केल्या होत्या. धरमचं कौतुक करेल. खूप चांगली फिल्डिंग. या पुढची मॅच उंबाडे विरुद्ध काटई. दोन्ही टीमने उपस्थित राहायचे. कल्याण विभागातील एक संघ आहे. दुसऱ्या बाजूला जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघ तुम्ही पाहू शकाल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, लक्षात घ्या. चला सामना लगेच सुरू करा. 2 षटकांचा खेळ संपलाय. टाइम मॅनेजमेंट सुद्धा खूप महत्वाचं आहे. 2 षटकात 17 धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगली खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. प्रचंड मेहनत जर्मन क्रिकेट संघ टायगर, सुशील पाटील व त्यांचे सर्व सहकारी दीपेश असतील. क्रिकेट स्पर्धा ठेवणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते आणि GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. GTC वाहिनी आपण पाहिली तर भरपूर मागणी असते या वाहिनीला. भरपूर संख्येने कटआउट. आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार प्रमोदजी रतन पाटील अर्थातच राजूदादा पाटील यांचंही कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील. त्यानंतर त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी 4ही कॅश प्राईज आम्हाला उपलब्ध झालेत. ते माजी उपसरपंच आडवीचे यशस्वी उद्योजक राहुलभाई पाटील यांचाही कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा उपलब्ध केली आहे. ते काटेगावचे गावचे माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील, महेश गायकवाड साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. माजी आमदार सुभाष भोईर. अशा अनेक कटआउट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. काल पांडुरंग संते साहेबांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली होती. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतो आतिश या गोलंदाजामध्ये आणि पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. आतिश म्हात्रे. सतरा धावा झालेत. आतिश म्हात्रेचं तिसरं षटक आहे. मार्गस्थ आहे. चांगला चेंडू होता. लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. गॅपमध्ये फटक्या मात्र लॉंगॉपरनं विशाल म्हात्रे त्या चेंडू उचलतील, फेकी करतील. क्षेत्ररक्षकाला 4 क्रिया कराव्या लागतात. चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि 2 धावा मिळतात. आविष्कारला 2 धावसंख्या पुढे सरकते. 19 धावा धावपलकोती लागल्यात. एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. शेड्यूल संघाकडनं 19 धावांची एक भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. ती भागीदारी आपण चांगली पाहायला मिळते. आविष्कार वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रचंड वेग आहे. आविष्कारला थोडंसं शांत ठेवलंय. कारण आतिश म्हात्रे आपण पाहिलं प्रचंड वेग या गोलंदाजाकडे. वेगाने इम्प्रेस केलंय. आता तुमच्याकडे प्रचंड वेग असून फायदा नाहीये. नियंत्रण खूप महत्वाचं आहे आणि तो नियंत्रण दिसतोय. हा चेंडू फुल टॉस होता. केतन म्हात्रे तिथे लॉंग ऑनला. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्यात त्या 21 धावा. सौरभला आपण मिड विकेटला पाहतोय. स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. सूरज आहेत स्क्वेअर लेगला. इथे हा चेंडू हवेत आहे. स्वतः आतिश झेल खाली येत आहेत. आतिश मात्र कोणती चूक करत नाही आणि पहिले यश मिळाले खार्डी टीमला. पहिले यश मिळाले ते गोलंदाज आतिशला. वरती सेकंडला तकदीर आहेत जे सलामीला आलेत.
21 धावा झाल्यात. 21 धावांची भागीदारी इथे समाप्त झाली. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे विशाल म्हात्रेकडनं. इथे चूक झाली. सकाळचं सत्र त्यामुळे हे चित्र तुम्हाला भरपूर वेळा पाहायला मिळतं. 2 धावा इथे जरूर मिळाले आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 गडी बाद 23 अशी धावसंख्या आहे. ती प्रथम बॅटिंग करत असताना शिर्डून संघ पाण्याची मागणी केली होती. ची गती आपण पाहिली तर 23 धावा धावपळ कधी लागल्यात. 18 चेंडूचा खेळ जवळजवळ संपलाय. पहिल्या षटकात 10 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकात विशालने 7 धावा दिल्याने आता आतिश म्हात्रेने फक्त 6 धावा देत असताना एक गडी त्याने बाद केला. एक झेल जरूर ड्रॉप झाला विशाल म्हात्रेकडनं आणि आता विशाल म्हात्रे येत आहे दुसऱ्या स्पेलमध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढची मॅच काटई आणि त्यांच्या विरोधात उंबाडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचे टॉस बॉक्समध्ये. उंबाडे संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. मागच्या वर्षीचा राहुल पाटील चषक मध्ये सुद्धा खूप चांगला खेळ त्यांनी केला होता. यावर्षी उंबाडीच्या चषक मध्ये आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे. म्हणजे चांगली मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 1 धाव मिळाली ती सुयोगला. 1 धाव संघ पुढे सरकेल. धावपल धावा लागल्या त्या 24 धावा. अनिकेत आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम खार्डी. 4थं षटक मार्गस्थ मात्र मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलंय. कारण पहिल्या षटकात 2 चौकार आले त्यानंतर मोठे फटके आले नाही. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतोय. एस्टाकवर रिझनच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. फेकी चांगली झाली मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपल धावा लागल्या त्या 26. 1 गडी बाद 26. विकेट अजूनही 9 विकेट शिर्डून संघाच्या हातामध्ये. त्यामुळे मोठे फटके तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आता प्लस पॉईंट आहे त्यांच्याकडे कारण बॅटिंग आपण पाहिलं तर विवेक सारखा एक चांगला फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये. विशाल हा चेंडू तुम्ही पाहतायत. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमा पार फरार 4 धावांसाठी. तीस धावा झाल्यात. 30 मधले आपण पाहिलं तर 17 धावा या तकदीरच्या आहेत. 7 चेंडूचा खेळ त्याने केलाय. वैयक्तिक 17 धावांमध्ये खेळतोय. सकाळचं सत्र आहेत. वातावरण सुद्धा थोडंसं डमट आहे. 45-50 धावा सुद्धा चांगल्या असू शकतात मात्र इथे पंचांचा वाईटचा इशारा येतोय. ऋषिकेश देसाई मॅन फ्रॉम डोंबिवली आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहिलं तर संदपचे सुभाष पाटील सरांना तुम्ही पाहतायत. 2 पंच त्यानंतर जतीन सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 1 धाव इथे जरूर मिळाली. 31 धावा धावपॉलवरती लागल्यात. संदप म्हटल्यानंतर 40+ क्रिकेटमध्ये सध्या फॉर्ममध्ये असणारा संघ आहे स्पर्णिका पाटील 11 संदप 40+. वैभव पाटील त्या संघाचे पुरस्कर्ते. 2 स्पर्धा जिंकल्यात आणि नारिवलीच्या स्पर्धेत सुद्धा टॉप 3 मध्ये. फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑनवरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. फुलटॉस चेंडू मिळत आहेत मात्र मोठे फटके त्यावर लागत नाहीये कारण की वातावरण थोडंसं दमट आहे. सकाळचं सत्र आहे. 2 धावा
तकदीरला इथे जरूर मिळालेत. धावसंख्या 33. मगाशीच उल्लेख केला 45-50 हे धावा चांगल्या असू शकतात. शेड्यूल संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. शिवाजीदादा पाटील यांचं आगमन होतोय. दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. 33 धावा झालेत. हा चेंडू पुन्हा त्याच दिशेने खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे. लॉंग ऑन वरनं केतन येत आहेत आणि वारंवार केतनकडे चेंडू आपल्याला जाताना दिसतोय. 2 धावा इथे जरूर मिळाल्यात तकदीरला. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. 35 धावा झाल्यात. सूर्याजी पाटील यांचं आगमन होतं, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 35 धावा झाल्यात की या विभागात ज्यावेळी आपण संघ पाहिले असतील सावळेश्वर सावळा, SN स्पोर्ट डिगोडे, गोरसेबी या सर्व संघांचे पुरस्कर्ते मात्र सूर्याजी पाटील असायचे. विशाल गोलंदाजी मार्कवर. तर विके सुनील पाटील यांच्याकडनं आज आम्हाला जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढे आपण मॅचच्या दिशेने वातावरण आपण थोडंसं दमट वातावरण अनिकेत आपल्याला पाहायला मिळते. ढग जरूर साफ पाहायला मिळतात, मात्र वातावरण दमट आहे. इथे फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. धरम अलीमकर तिथे होते. 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकर धावा लागल्यात त्या 37. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 37. या 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना 37 धावा झाल्यात. अजूनही 13 ते 15 धावा इथे आल्या तर 50. 13 धावा आल्या तर 50 धावा पूर्ण होतील. 15 धावा आल्या तर 52. हा स्कोर चांगला असू शकतो, कारण की या धावांचा बचाव करण्याची ताकद शेड्यूल संघाकडे, त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. फक्त त्या 10 धावा कराव्या लागतील. शेवटचं षटक सूरज येत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं षटक सूरज. इथे चेंडू हवेत आहे. पुन्हा विशाल मात्रेत लॉंग ऑफला एक झेल त्यांच्याकडनं ड्रॉप झाला होता, मात्र आत्ता कोणती चूक ते करत नाहीये आणि सुयोगला मैदान सोडावं लागतंय. धक्का क्रमांक 2 लागतोय तो शिडून टीमला. चौथ्या क्रमांकावरती त्यामुळे मगाशीच मी उल्लेख केला विवेकचा, सुद्धा एक इंजिनियर सुद्धा आहेत. त्यामुळे क्रिकेटसाठी त्यांच्याकडे वेळ कमी असतो, मात्र जसा वेळ मिळतो त्या तसं ते शिडून संघासाठी खेळण्यासाठी उपस्थित राहतात. इथे तकदीरच्या बॅटमधनं फटका खूप चांगला आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा देतो. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. बॅटिंग करतात मैदानात. आतापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 11 चेंडूचा खेळ त्याने केलाय. 27 धावांवर तो खेळतोय, म्हणजे एकतर्फी झुंज देतोय तकदीर मैदानाच्या आतमध्ये. सूरज गोलंदाज आहेत. पहिल्या चेंडूत विकेट जरूर मिळाली होती सूरजला. पुन्हा ॲक्शन रिप्ले. मात्र आता बघा विशालने फिल्डिंग लगेच चेंज केली आणि तिथे क्षेत्ररक्षक ठेवला आणि धरम आलिमकर तिथे कोणती चूक करत नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फलंदाज होईल बाद. ही कॅप्टनशिप तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. या अगोदरच्या चेंडूवरती तिथे क्षेत्ररक्षक नव्हता, मात्र तिथे फिल्डिंगमध्ये चेंजेस आणले विशाल मात्रेने आणि लगेचच विकेट मिळाली. फलंदाज बाद.
रोहन पाटील आलेत नवीन फलंदाज, मात्र स्ट्राईक एंडला विवेक पाटील आहेत. आता मात्र 3 धक्के लागलेत शिवडून संघाला 41 या धावसंख्येवरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. पहिलं सत्र आहे, सकाळचं सत्र तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. सूचना करतोय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईचे कॅप्टन आणि उंबाडेचे कॅप्टन, टॉससाठी तुम्हाला आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचे, लक्षात घ्या. थोडीशी घाई करा. इथे चेंडू हवेत आहे आणि एक्सचेंज रिप्ले जणू काय पाहायला मिळतोय. धरम मालिमकरने अजून एक झेल टिपलाय. फलंदाज बाद. हॅट्रिकचे उंबरडर आहे गोलंदाज सूरज आणि आजच्या दिवसातील पहिले हॅट्रिक पूर्ण करतोय का पाहायचे. पहिलं अर्धशतक मला वाटतं ध्रुवेश मडवीने ठोकलं होतं घेसर टीमच्या. घेसर बी. हॅट्रिक चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते सूरज. इथे अपील केलं होतं, मात्र बघायचं फलंदाज मला वाटतं रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. सूरजने. आणि इथे मात्र व्हाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाले, मात्र एक धाव पूर्ण होते का बघायचं. एक धाव पूर्ण झाली 22च्या स्वरूपात. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या झाली ती शिवडून संघाची पहिल्या सत्रामध्ये 42, खाडी संघाला 43 धावांचं लक्ष्य. विकेट आपण पाहिले तर 5 विकेट, कारण विकेट टॉसला सुद्धा खूप महत्व आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV तुम्ही पाहतायत. पहिलं सत्र इथे समाप्त झाले. चला टॉससाठी या. मी मगाशीच उल्लेख केला होता काटे टीमचे कॅप्टन आणि उंबाडे संघाचे संघनायक टॉससाठी यायचे. कल्याण डोंबिवली मध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तुम्हाला टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचे, लक्षात घ्या. वेळ खूप महत्वाची असणार आहे, कारण एक इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. बघा आयोजकांनी सूचना केल्या आहेत आम्हाला. तर चला दोन्ही कॅप्टन आम्ही वारंवार सूचना करतोय. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेचे कॅप्टन आणि उंबाड्याचे कॅप्टन टॉससाठी यायचे. 50 धावन हे टार्गेट जरूर आशा होत्या भरत पाटील या कॅप्टनला, मात्र 42 धावांवरती रोखले. त्याचं कारण सुरतचं शेवटचं षटक खूप चांगलं होतं. स्लॉगवरचं खूप चांगली गोलंदाजी त्याने शेवटच्या षटकामध्ये केली आणि अवघ्या 42 धावांवरती रोखले. मात्र कोणत्याही धावा कमी नाही आहेत. राजदीप सुद्धा येत आहेत. काटे विरुद्ध उंबाडे अशी मॅच आपण टॉसकडे सुद्धा वळणार आहोत. आणि बघायचे खाडी जे गावदेवी खाडी संघ या धावांचा पाठलाग अशा प्रकारे केलेले 42 धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात. विकेट टॉसला सुद्धा या स्पर्धेत भरपूर महत्व आहे आणि 43 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये आपण पाहिलं तर गावदेवीचा आशीर्वाद घेऊन खाडी संघ कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक बाबूसाहेब यांच्याकडे. धन्यवाद. टॉस आपण करूया.
सूर्यजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. मॅच 5 ओव्हरची असेल. काटे विरुद्ध उंबार्डे एक कल्याण विभागातील संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. जीटीसी लाईव्ह तुम्ही पाहताय. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. विमर्शसाठी एक कॉल अंपायर असेल तर नक्कीच असेल, लक्षात घ्या. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीनच आहे. सामना बरोबर सुटला तर सर्व विकेट, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. सूर्यजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. एका बाजूला राजदीप चौधरी आहेत, दुसऱ्या बाजूला सोनू भोईरे जे उंबार्डेचे कॅप्टन आहेत आणि डायगरचे समाजसेवक सूर्यजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. टॉस कॉल आपण रिव्ह्यू दिला तरच रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या. खेळाडूंकडे कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे, लक्षात घ्या. रनआउटला रिव्ह्यू नाहीये. पंचांनी जर घेतला तर जीटीसी चेक करू शकतात. तर टॉस करूया आपण. टॉस काटे संघाने जिंकलेले. राजदीप आमच्या सोबत आहे. डिसिजन पेंडिंग आहे. मॅच सुरू झाली. आपण जाऊया बाबूशा यांच्याकडे. तर बाबूराव पाटील साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं आम्ही मनपूर्वक सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर टू बाबूशा. हेलो हेलो, चलिए डीजे थोड़ा सा आवाज बढ़ा लीजिए. तो चलिए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत फिर से एक बार जय हनुमान क्रिकेट संघ टाइगर आयोजित धनुष स्मृति चषक 2021. और इसी बीच देखिए मैदान पर जाना चाहेंगे. यहाँ पर गेंद हवा में देखिए सीडोन टीम की बात करेंगे ना, इनकी ताकत यही है. यहाँ पर देखिए पहला विकेट से गिरता हुआ. कितना क्रिकेट में दोस्तों किसी भी टीम को छोटा मत सोचिए, कोई भी खिलाड़ी को छोटा मत सोचिए. आज भी देखिए लाखों के कपड़े शोरूम में लटकते रह गए, एक छोटा सा मास्क करोड़ों का व्यापार कर गए. भला ही मैं कहूँगा यहाँ पर खाड़ी टीम देखिए बढ़िया अच्छे टॉस में है, बढ़िया खिताब जीतने वाली मजबूत टीम है, लेकिन सामने वाली टीम को भी कमजोर नहीं मानना चाहिए. क्रिकेट क्योंकि अनिश्चितताओं से भरा हुआ खेल माना जाता है. और ये चलिए आवाज़ तेज आया, लेकिन क्या पैर से या बल्ले से कई तरह का आवाज़ रहता है. कभी कभी बल्ला नीचे जाता है और यही फ़ायदा है. इसलिए हमें भी थोड़ा शांत रहना पड़ता है क्योंकि अंपायर को कोई दिक्कत ना है. लाउड अपील, बहुत तेज अपील किया गया था. देखिए सुभाष पाटिल सर बात करेंगे, इनकी खासियत अंपायरिंग की, यही बात करेंगे. आसान नहीं रहता है अंपायर करना टेनिस क्रिकेट में. दर्शक देखिए कई सारे मैदान पर जुड़े हैं, उनका भी तहे दिल से स्वागत. हमारे प्यारे दर्शक देखिए ऑनलाइन के माध्यम से भी काफ़ी सारे दर्शक देखिए सुबह के समय है, लेकिन अपनी टीम को देखिए जब कोई टीम खेलता है ना, पूरी गांव उसके साथ रहता है, चाहे मैदान पर हो चाहे यूट्यूब के माध्यम से हो. और ये चलिए इस बार गेंद तो ऊंचाई ली है, क्या लंबाई ले जाएगा, और लंबाई भी लेता हुआ बहुत बड़ा यहाँ पर आसमानी तूफानी सुल्तानी छक्का. तो चलिए नितिन सर यहाँ पर बात करेंगे, यही खासियत है इस बल्लेबाजी की. और सूरज फौजदार की बात करेंगे ना, इस साल इतनी अच्छी टॉस में इनकी बंदूक में एक गोली नहीं भाई, बहुत गोली है. सीधा AK-47. तो चलिए हम इसका तो और कम है, इसका बड़ा रे बाबा, बड़ा बड़ा उसमें आवाज कम जा रहा है वाले, लेकिन ये मैदान में बराबर है. तो चलिए बात करेंगे यहाँ पर टोटल देखिए 6 रन. और ये चलिए सूरज फौजदार का यहाँ पर गाड़ी चलता हुआ पम और एक 6 रन, यानी इसे कहते हैं मामा ठाकुर. अरुण भी गया और सपना भी भाग गई. अब गाना गाएगा डीजे वाले के साथ.
चलिए यहाँ पर देखिए विकेट मिला, लेकिन उसके बाद सूरज फौजदार देखिए एक बड़े खिलाड़ी की पहचान क्या होता है, शॉट सिलेक्शन देखिए कितना बड़ा कमाल का। लेकिन फिर भी सीडन टीम को हिम्मत नहीं हारनी चाहिए। कहते हैं ना, जिंदगी में ठोकर खाकर कभी उदास मत होना, ठोकर ही अक्सर इंसान को चलना सिखा देता है। भले ही आपने यहाँ पर 42 रन बनाने के साथ एक छोटा सा फाइटिंग टोटल रखे हो, लेकिन यहाँ पर सूरज फौजदार देखिए इनकी बल्लेबाजी से इसलिए तो कहा कि अरुण भी गया, सपना भी भाग गए। यानी ये जो 2 छक्का था ना कहीं मैच को थोड़ा सा खींच कर लेके जा रहा है। तो अगर इस मुकाबला को बचाना है तो सबसे पहले शुरुआत के बल्लेबाजी इन्हें रोकना बहुत जरूरी है। मैं कभी भी कहता हूं, अगर तालाब से आपको छोटी छोटी मछली पकड़नी है ना, तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है। सूरज फौजदार देखिए इस साल के बहुत बढ़िया इनफॉर्म बल्लेबाज हैं, और बल्ला देखेंगे खूब रन बरसता हुआ। लेकिन गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज विवेक, ये चलिए इनसाइड आउट सी से कहते हैं, खेल नहीं रहा है भाई, गेंदबाज से खिलवाड़ कर रहा है, और एक बेमिसाल चौका। बात करेंगे यहाँ पर ओवर की समाप्ति हुई। देखिए पहला गेंद डॉट, दूसरे पे विकेट, यहाँ से उम्मीद से जागा था, कहते थे उम्मीद का किरण जागा था। लेकिन से उसके बाद सूरज फौजदार की जो बल्लेबाजी, मैंने पहले ही बताया कि ये बल्लेबाजी इस साल इतना बेहतर लय में है, और मैंडेटरी पावर प्ले में जमकर बढ़िया बल्लेबाजी, कहते ना दिल की बातें दिल ही खूब जानता है, और पावर प्ले में कैसे बल्लेबाजी करना चाहिए हमसे बेहतर बात करेंगे। यहाँ पर दोनों बतौर सलामी बल्लेबाज हैं, लेकिन विशाल मात्रे का विकेट गिरने के बाद देखिए यहाँ पर सूरज फौजदार के ऊपर जरा भी यहाँ पर बात करेंगे ना नितिन सर, दबाव नहीं गिरा। दबाव क्यों नहीं गिरा? क्योंकि आपके देखिए बाकी के सब बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, नीचे भी करण लीजिए, अनिकेत लीजिए। इसलिए कहते हैं ना, अगर डाली से फूल टूट जाए तो उसे हम जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। और इस खाड़ी टीम की बात करें ना, इनके डाली मजबूत बहुत बढ़िया टॉच में है। लेकिन सीडन टीम देखिए, मैंने इनका जिक्र किया, अब ले चलता हूँ आपको देसाई के मैदान के ऊपर। कुछ दिन पीछे जाइए, क्या बढ़िया काम किए थे यहाँ पर, 2 मुकाबला जीते थे, भले ही तीसरे पे हारे थे, लेकिन कमाल की इनकी फील्डिंग, गेंदबाजी, लेकिन वही ताकत फिर से दिखाना होगा। देखिए टोटल बात करेंगे ना यहाँ पर 16 रन, और ये ही देखिए आहो, पकड़ो कैच जीतो मैच, बहुत बड़ा कैच छोड़ा यहाँ पर। यहाँ पर नितिन सर, इसलिए तो कहता हूँ कि बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। लेकिन ये देखिए टेनिस गेंद इतना आसान नहीं रहता है, हमें कहना आसान रहता है। अगर लेदर सीजन गेंद रहता है ना, गेंद हाथों में रखकर बड़ी आसानी से चिपक जाता है, और ये गेंद काफ़ी फिसलता है। कहते हैं ना, जहाँ चिकना है वहाँ टिकना काफ़ी मुश्किल है। इसलिए कैच लेना और गेंदबाजी के लिए इतना आसान नहीं रहता है। 6 के 6 गेंद सटीक लाइन पर गेंदबाजी करना। ऊपर पिच बनाकर खेले हैं, फील्डर हैं, और सेकंड अटैक में देखिए, और यहाँ पे देखिए हाफ मौका था, और इस तरह की कैच लेना होगा। देखिए अगर छोटा सा टारगेट को आपको बचाना है ना, नितिन सर जैसे कहते हैं ना, छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। तो ये छोटा सा टारगेट को बचाना है तो फिर आपको इस तरह के कैच लेना पड़ेगा, मुश्किल रास्ते से गुजरना पड़ेगा। कहते हैं ना, मुश्किलों से डर जाना हमेशा आसान होता है, लेकिन मुश्किलों से लड़ना ये तो बहादुरों का काम होता है। स्कोर 17 रन, सूरज फौजदार, इन्हें रोकना सबसे बहुत बड़ी बात है। और ये चलिए स्ट्रोक, यानी पूरी तरह से देखिए स्वीप, उन्होंने घुटना टेका नहीं, कलाई के सारे गेंद को मोड़ दिया। देखिए जो हाइट है गेंद में, ऊंचाई नहीं था, और इसलिए थोड़ा घुटना टेके, और कितनी खूबसूरत देखिए यहाँ दिला दिया भाई नयन मोगिया और अजय जाडेजा। ऑन साइड पर बढ़िया खेलते हैं, स्क्वायर लेग के रीजन, मिड विकेट के रीजन पर। और सूरज फौजदार देखिए क्या सेंसिबल क्रिकेट, उन्होंने बता दिया भाई हमें बंदूक भी चलाना आता है, और गिटार भी बजाना आता है। ऐसा नहीं कि चौके छक्के के लिए पहचाने थे, बड़ी खिलाड़ी की बड़ी पहचान। कटआउट बैनर देखिए हम जिक्र करेंगे, बहुत बड़े बड़े हस्ती देखिए यहाँ पर। और इस बार गेंद तो ऊंचाई ली है, हवा में है, फील्डर तेज भाग रहे हैं, और ये देखिए भाग धन्नु बसंती का इज्जत का सवाल है, जिस शोले में हमने देखा था, और तकदीर दे देखिए कमाल का कैच, मैं कहूँगा कैच ऑफ डे आज का दिन का, बहुत बढ़िया कैच।
बढ़िया कैच, तकदीर ने कैच लिया। नितिन सर, इसे कहते हैं तोता उड़ा पंजाब और जा पहुंचा कश्मीर। और कुछ रन बना लेते लेकिन बनाने नहीं दिया तकदीर। कमाल का कैच तकदीर ने कैच लिया है, लेकिन मैच का अभी तो कहेंगे रूप बदला नहीं है। लेकिन क्रिकेट है दोस्तों, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। नितिन सर कहते हैं ना, इंसान की ज़िंदगी और क्रिकेट हम तुलना कर सकते हैं, कभी खुशी कभी गम, कभी क्या कुछ होगा ये कहना बहुत, भविष्यवाणी करना बहुत मुश्किल है। लेकिन सबसे पहले बात करेंगे खाड़ी की बात आती है तो एक डैशिंग लोग आगे राजनीति की दुनिया से लेकर क्रिकेट की दुनिया में बात करेंगे तो दिनेश पाटिल साहब अगर आए होंगे तो उनसे गुजारिश करते हैं आइए तशरीफ रखिए। मुझे लगता है शायद वो आए नहीं है, नहीं तो अनिकेत देखिए यहाँ पर स्कोरिंग कर रहे हैं, वो बिल्कुल काफ़ी जल्दी बता सकते हैं। लेकिन बढ़िया टूर्नामेंट देखिए, इसी महीना बिल्कुल अभी 2 दिन देखिए 14 तारीख से 24 तक, जहाँ आपको ग्रामीण की टीम देखने को मिलेंगे, ओपन के 4 व्हीलर्स और अरुण 5 जैसे देखिए बाइक बात करेंगे। बेस्ट बल्लेबाज गेंदबाज के लिए मैं जितना भी जिक्र तारीफ करूं इतना ही कम। देखिए कटआउट आप देख सकते हो यहाँ पर, राजू दादा, विनोद दादा, देखिए राहुल भाई पाटिल से ऐसे इंसान है महाराष्ट्र में जिन्होंने मुश्किल समय में, कोरोना के समय देखिए घर घर अनाज देना। और उसी तरह से बात करेंगे, ये मुश्किल समय है थोड़ा सीडन टीम के लिए, और मुश्किल को थोड़ा सा आपको आसान बनाना है तो और मेहनत करना होगा। ओहो बढ़िया गेंद, स्नो तू में और बढ़िया रोहित देखिए यहाँ पर आते हुए, जय दुर्गा माता काटे। देखिए थोड़ा हेयर स्टाइल में इनका बदलाव आया है। हर साल कुछ ना कुछ नया लोग। और काटे टीम की बात करेंगे ना, डोंबोली का क्रिकेट का मैं नितिन सर इस साल मैं हर टूर्नामेंट में जिक्र करता हूँ। इस साल इतना टूर्नामेंट से मतलब जो टीम है शुरुआत से हम देख रहे हैं ना, एक दूसरे को हार मानने को तैयार नहीं है, बहुत बढ़िया मेहनत करके इस साल। और ये चीज़ है ना, हम 2 साल पहले नहीं देखते थे, लेकिन ये 2 साल से बहुत बदल चुका है क्रिकेट। चलिए स्पीडअप कीजिए, आज टूर्नामेंट के अंतिम दिन है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 19 रन और 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ, और जहाँ पर आपको बात करेंगे 43 रनों का टारगेट रखा गया था। तो जीत की बात करेंगे ना, अभी भी यहाँ से 24 रनों का जरूरत है, आने वाला 18 गेंद बचा है। और देखिए ये सीडन टीम की यही ताकत है, यही उनकी काबिलियत है। सूर्याजी पाटिल साहब देखिए यहाँ पर एक बहुत बड़े पैकर से उन्होंने। तो चलिए बात करेंगे खाड़ी के खास करके ऑलराउंडर से बालू फौजदार जी से, उनसे गुजारिश करना चाहेंगे आइए सोनू खास करके आपको यादें यहाँ पर ताज़ा करते हुए। बिल्कुल बिल्कुल सोनू, सोनू तो अभी जिससे भी बुलाते हैं वो आते हैं उनके पास। सोनू बहुत बढ़िया, कोई बात नहीं, बढ़िया। देखिए उनके चेहरे पे मुस्कान हमेशा रहता है। गेंदबाज फिर से एक बार तैयार, और इस बार देखिए पटकी हुई गेंद जिसे थप्पड़ मारते हैं। और नितिन सर देखिए मैदान कितना बढ़िया बन गया है देखिए। और जब यूट्यूब के माध्यम से मैं 2 दिन पहले देख रहा था ना, और हर दिन निश्चित रूप से, और जो ये हरियाली घास बहुत बढ़िया मैं कहूँगा। और ड्राइगर ग्रामस्थ मंडल ने, जो विष्णु सेठ लीजिए, बाबूराज सेठ लीजिए, सूर्या जी लीजिए, पूरी ग्रामस्थ मंडल की बात करेंगे, उन्होंने बहुत बढ़िया काम करके यहाँ पर जा रहे हैं। कहते ना काम ऐसा करके जाओ लोग आपको 100 साल तक याद करते रहेंगे। जरूरी नहीं कि अपना नाम को 100 साल रखने के लिए 100 साल जिंदा रहना जरूरी है। और ये चलिए इस बार हवा में गेंद है, फील्डर हैं, ओहो बाउंड्री लाइन के। और ये चलिए यहाँ पर सूर्या जी भी यहाँ पर इशारा बता रहे हैं 6 लगभग, क्योंकि पैर चला गया। पैर अगर हवा में अगर वो जाते थे ना, गेंद को लौटा सकते थे, शायद उन्हें अंदाजा नहीं था यहाँ पर। लेकिन बढ़िया एफर्ट्स, बढ़िया कमाल का। लेकिन देखिए यहाँ पर छक्के से आता हुआ थोड़ा नाखुश रहेंगे। नितिन सर कहते हैं ना, शादी के बाद सोच लीजिए बंदा का अगर पेट बाहर नहीं आता तो सोच लीजिए शादी से खुश नहीं है। तो यहाँ पर एफर्ट बड़ा कमाल के दिखाए, लेकिन फिर भी खुश नहीं है क्योंकि छक्का गया यहाँ पर। अगर 6 भी बचा लेते थे ना, भलाई कैच ना हो, फिर भी मैच में काफी कुछ रहता। ये चलिए भाई, और एक बड़ी हिट इस बार, फील्डर पहुंचेंगे क्या इस नो, और शायद मुझे लगता है लॉन्ग ऑफ के फील्डर आ गए, नहीं तो कैच हो सकता था। उनका थोड़ा वहां पर नजरे हट गया। बढ़िया मेहनत कर रहे हैं देखिए, सीडन टीम का तारीफ करना चाहूंगा। नितिन सर कहते हैं ना, हारने में बुराई नहीं है, लेकिन हार मान लेने में बुराई है। लेकिन ये सीडन टीम देखिए अभी तक हार नहीं मान रही, ये हम अंदाजा लगा सकते हैं कितना अच्छा क्रिकेट है। और खाड़ी टीम देखिए कितना संघर्ष करना पड़ रहा है। 28 रन देखिए, बल्लेबाजी लाइनअप कितनी मजबूत है, इसलिए देखिए हर गेंद के ऊपर, हर गेंद के ऊपर चौके छक्के के। और कहते हैं ना, किस्मत भी कभी कभी बहादुरों के साथ, जैसे इंसान को जिंदगी में कभी कभी दुश्मन से भी प्यार हो जाता है। तो बल्ले का देखिए ऊपर हिस्सा लिया और थर्डमैन से मारे के बाहर 4 रन।
क्योंकि ये चौका देखिए कैसे कहते हैं ना, अगर ताकत से चौका छक्का आता है तो इतना दिल में चुभता नहीं है, लेकिन बल्ले का अंदरूनी हिस्सा लीडिंग एज अगर लेकर जाता है उसके बाद ब्लॉकल में रखने की कोशिश, एक रन तो बड़ी आसानी के साथ लेंगे दूसरे के लिए, और देखते देखते यहाँ पर दूसरा रन भी मुकम्मल करते हुए, ये अच्छी सोच है। नितिन सर कहते हैं ना, बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ, एक छोटा सा वड़ा पाव का धंधा शुरू कर दो। छोटा सा अगर धंधा भी आपने शुरू कर दिया ना, फिर कभी मालिक भी बन सकते हैं। जरूरत नहीं आपको एक बड़ी सोच में, कभी कभी क्या होता है विकेट भी जाता है। एक सेंसिबल क्रिकेट देखने को मिला, बहुत बढ़िया। देखिए 2 रनों के साथ टोटल को पहुंचा दिए। यहाँ पर देखिए 34 रन। अभी जीत की बात करेंगे ना केवल, यहाँ से देखिए 9 रनों की जरूरत है, और थोड़ा सी रन टीम देखिए यहाँ पर नाखुश रहेंगे। हवा में गेंद है और यहाँ पर भी उछला गेंद, लेकिन आखिरकार तकदीर थे भाई, ये तो इतने आसान से नहीं जाने देंगे। और एक कैच, अध्यक्ष चषक देसी में भी ये डीजे थे। और मैदान की हम बात कर रहे थे, और टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से 34 रन। तो जीत के लिए देखिए अभी भी 12 गेंद 9 का जरूरत है। सीडन टीम मैं कहूँगा थोड़ा अभी भी उम्मीद का आखिरी किरण जगाए रखे होंगे। जानते हैं दोस्तों, क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। भला ही यहाँ पर देखिए पहले 3 ओवर में हावी हुए हैं, लेकिन यहाँ से देखिए कहते हैं ना, चमत्कार है तो नमस्कार। तो एक ओवर अगर 2 ओवर या 3 रनों का ओवर निकलता है, कहीं मैडन ओवर विकेट गिरता है तो फिर मुश्किल बनेगा। और मुझे नहीं लगता है यहाँ पर खाड़ी टीम इतनी बड़ी गलती करने चाहेंगे। तो चलिए वक्त है, थोड़ा सा डीजे मास्टर के पास चलते हैं। आज अंतिम दिन देखिए टूर्नामेंट का। और नितिन सर, हम जब टाइगर प्रीमियर लीग रहता है ना, हम देखते हैं खाने के लिए 2 दिन पूरा बेहतर इंतजाम रहता है, लेकिन आज देखिए इस ग्रामीण मैच में अंतिम दिन, और खाने के लिए दर्शक लीजिए, खिलाड़ी लीजिए, बेहतर पुलाव, चना मसाला, और उसके बाद इत्यादि इत्यादि, पापड़, लोंचा, ये सब चीज़ें सब देखिए चीज़ रहता है। और ये टाइगर के, मैंने यही बात कहा, ये देखिए क्रिकेट में जितनी, समाज में जितनी जान डालते हैं, क्रिकेट में उतना। और मैदान की मैंने जिक्र किया, देखिए आज कितना बढ़िया ग्रामस्थ मंडल टाइगर ने मैदान तैयार किए हैं। जैसे पांडुरम सेठ संते साहब, उनका भी कटआउट देख सकते हो। एक उत्साह घर में उन्होंने भी एक ऐसा काम करके दिए हैं, लोग 100 साल तक याद करते रहेंगे, आने वाला भविष्य, आने वाले बच्चे। लेकिन यहाँ पर देखिए आपको अगर 9 रन बचाना है ना, कहते हैं ना, अगर ऊँट से दोस्ती करनी है तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा। गेंदबाजी के साथ साथ फील्डिंग डिपार्टमेंट ये भी मजबूत रखना होगा। 1 रन आया। अभी भी जीत की बात करेंगे, 8 रन। थोड़ा विकेट की तरफ जाकर देखते हैं, क्योंकि जब भी डोंबिवली विभाग में आओ तो आपको कंपलसरी नहीं, आपको पहले विकेट कीपर जाना पड़ता है, फिर टॉस की तरफ, उसके बाद अगर विकेट ज़्यादा खोया तो फिर कंपलसरी की बात बन जाती है। देखिए यहाँ पर 5 विकेट गवाए थे, और जहाँ पर शेड्यूल टीम के खिलाड़ी, और यहाँ देखिए 3 विकेट गवाए हैं। ओ हो, दिन देखिए कितना अच्छा चल रहा है। जहाँ मर्जी वहाँ पर केविन पीटरसन की याद दिला दी है भाई, बहुत। वहाँ खेलिए, जाकर एंट्री डालिए, रायगढ़ छोड़िए, ठाणे छोड़िए, पूरी महाराष्ट्र में, महाराष्ट्र के बाहर भी जाइए। बढ़िया टॉच पे हैं देखिए, ये टीम बढ़िया काम कर रहे हैं यहाँ पर। देखिए इसलिए तो कहा कि अगर डाली से फूल टूट जाए तो हम डाली फूल वापस जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत है तो फूल खिल सकते हैं। आज कितना बढ़िया काम देखिए अखाड़े के मैदान के ऊपर। आने वाला 2 दिन के बाद 14 से देखिए शुरू हो जाएगा, जहाँ पर ग्रामीण का सिलसिला, उसके बाद ओपन का सिलसिला। टेनिस पाटिल साहब देखिए बात का यहाँ पर एक समाज के साथ साथ बढ़िया देखिए टेनिस क्रिकेट में ऊंचा दर्जा देते हुए
और अगला मैच शायद उसका हमें तैयार यहाँ पर करना होगा। स्कोर की बात करेंगे तो यहाँ पर लेवल हो चुका है निश्चित रूप से, 1 रन यहाँ से बनाना होगा। और बल्लेबाज देखिए वाइड के साथ मैच हो गया समाप्त यहाँ पर। और शी डॉट टीम थोड़ी सी रहेंगी नाखुश। जानते हैं सुबह सुबह कहते हैं ना लोग ओढ़ा पाव खाना पसंद करते हैं, मिसल पाव खाना पसंद करते हैं, इडली डोसा खाना पसंद करते हैं, इसलिए सुशील पाटिल ने यहाँ पर जमकर मंगाया इडली डोसा। लेकिन कोई मैच अगर सुबह सुबह मैच हार कर जाए ना, ये थोड़ा सा नाखुश करता है चेहरे पे। लेकिन देखिए किस्मत को तो रहता है मंजूर, एक टीम को अंदर रहना होगा, एक टीम को बाहर रहना होगा। उम्बाड़े टीम देखिए विराट कोहली आज दिखेंगे बहुत लंबी समय के बाद। क्या साल रहा इनका पिछला साल उगम। फिर से एक बार देखते हैं क्या गम की आंधियों में डूब जाएंगे, अपनी टीम को जीत दिलाने के लिए क्या सागर या समंदर में उतर जाएंगे। उम्बाड़े टीम देखिए बहुत बढ़िया टीम है। राहुल भाई पाटिल आड़ूड़ी चषक कौन भूल सकता है, इनका मुकाबला मैन ऑफ द सीरीज जहाँ उगम बने थे वहाँ पर। तो चलेंगे इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ। देखिए यहाँ पर क्योंकि लो टोटल जब आता है ना, निश्चित रूप से सबसे पहले जाते हैं हम गेंदबाजी की तरफ। देखिए अंतिम ओवर में 5 रन आया 3 से, जो आखिरी उम्मीद था ना कि आखिरी ओवर में 15-20 रन बना ले, तो वो उम्मीद भी तोड़ दिया था यहाँ पर गेंदबाज सूरज वाइकर। तो इस मैच के आइए सूरज वाइकर। और मुझे तो लग रहा है ये सूरज वाइकर देसी में भी मैंने देखा लगातार। नहीं ये टी नटराजन से भी बेहतर है। टी नटराजन को मौका मिल रहा है लेकिन इतना कारगर साबित नहीं हो पा रहे हैं। ये बहुत बढ़िया लेफ्ट हैंड गेंदबाज हैं भाई, इनके जितनी भी तारीफ में जिक्र करूँ उतना ही कम। अगर हम कॉटलर का है तो बिल्कुल उसी तरह का उनका एक्शन रहता है। देखिए जो गेंदबाजी की बहुत बढ़िया। देखिए ग्रामीण में अपना ये